पुढची बातमी पाहूयात। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीसह कोकणात बदलत्या हवामानाचा मोठा फटका बसतोय आणि बागायतदारांना हा फटका बसतोय। अवकाळी पाऊस आणि थंडीमुळे आंबा काजू सोबतच नारळ आणि सुपारी बागांचंही नुकसान होतंय। उत्पादन घटल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत। आंबा काजू बागांचे पंचनामे सुरू असताना नारळ सुपारी उत्पादक मात्र अद्याप मदतीपासून वंचित असल्याची खंत व्यक्त करतायत। शासनानं तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी बागायतदारांकडून होतीये। कोकणात नारळ आणि सुपारी या पिकाला सुद्धा मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे। बदलत्या वातावरण आणि अवकाळी पावसाचा परिणाम या पिकावरती झालेला आहे। परंतु कोकणात आता आंबा आणि काजू या दोन पिकाचे पंचनामे सुरू आहेत। अवकाळी पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा मोठा फटका आंबा आणि काजू पिकाला बसला। इथल्या बागायतदारांनी आंबा आणि काजू पिकाला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली होती। सरकारने आता नुकसान भरपाई जाहीर केलेली आहे। हेक्टरी 22,000 रुपये नुकसान भरपाई शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेली आहे। आता पंचनाम्याचं काम सुद्धा सुरू झालंय। मात्र दुसरीकडे आंबा आणि काजू पिकाप्रमाणेच नारळ सुपारी या दोन्ही पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे। अवकाळी पावसाचा मोठ्या प्रमाणात या पिकांना फटका बसला होता, त्यामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटलेलं आहे। या नारळ आणि सुपारी या बागायतदारांना सुद्धा दिलासा द्यावा अशा प्रकारची मागणी आता केली जाते। परंतु केवळ आंबा आणि काजू या दोनच पिकाचे पंचनामे सुरू आहेत, त्यामुळे नारळ आणि सुपारी बागायतदारांमध्ये एक प्रकारे निराशा पसरलेली आहे। आमचं सुद्धा नुकसान झालंय, आम्हाला सुद्धा नुकसान भरपाई मिळावी अशा प्रकारची मागणी आता बागायतदारांमधून केली जाते। परंतु सरकार आता या नारळ आणि सुपारी पीक घेणाऱ्या बागायतदारांना दिलासा देणार का आणि त्यांना सुद्धा नुकसान भरपाई मिळणार का, हाच खरा सवाल आहे। शिवाजी गोरे, न्यूज 18 मराठी, दापोली, रत्नागिरी।